नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम रचना SCF 2010 नुसार आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना NCF 2005 नुसार माध्यमिक शिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रमावर विचार करून शासनाने जलसुरक्षा, नागरी सुरक्षा असे अत्यंत महत्त्वाचे विषय विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर आणलेले आहेत. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2019/प्र क्रमांक 243/19 SD 4 दिनांक 8 ऑगस्ट 2019 नुसार माध्यमिक शिक्षण स्तरासाठी जलसुरक्षा हा अनिवार्य श्रेणी विषय सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यात आलेला आहे. प्रकल्प व उपक्रम करताना पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न करावा. पाणी हे जलरूपी सोने आहे, त्याचे महत्त्व ओळखून संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि हे विद्यार्थ्यांना कळावं या उद्देशानेच शासनाने या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनी सुद्धा या विषयाकडे विशेष गांभीर्याने पाहून भविष्यकालीन समस्या लक्षात घ्यावी आणि जल हेच जीवन हा संकल्प करून जलसुरक्षा करावी असा मानस आहे. तर आपण या विषयाच्या संदर्भाने अधिक माहिती निश्चितपणे घेणार आहोत. जलजिज्ञासेचा सांस्कृतिक वारसा पाहूया. मानवी उत्क्रांती व पंचतत्वे समज. सजीव किंवा निर्जीव सर्वच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेले आहेत. मानवाने या पंचतत्वांचा आदर राखून निसर्ग नियमांचे निष्ठापूर्वक आचरण करण्यातून आदर्श जीवनशैली उदयास आलेली आहे. अशा प्रकारे भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिकता यांचा निकटचा संबंध निर्माण झाला आहे. सर्व पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये पंचतत्वांविषयी विस्तृतपणे आपल्याला वर्णन ऐकायला मिळतं. किंबहुना आपला हा देहसुद्धा, हे शरीरसुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांपासून बनलेलं आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून पाणी हे पंचतत्वांपैकी एक आहे. प्राचीन काळी पाण्याची सुबत्ता होती. ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदात नदीचे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधणे, दूर भागात पाणी पोहोचण्यासाठी पाट कालवे काढणे, जमिनीतील पाणी वापरण्यासाठी विहिरी, आड यांची निर्मिती केल्याची सुद्धा नोंद आहे. किंबहुना छत्रपती शिवरायांच्या काळात प्रत्येक गडावर पाण्याची एक स्वतंत्र व्यवस्था होती आणि तितक्या उंच डोंगर माथ्यावर सुद्धा पाणी कशा प्रकारे साठवलं जायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे गडकोट किल्ले आहेत. म्हणून पाण्याचं महत्त्व विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा भाग, जर आपण ऐतिहासिक घटना पाहिल्या तर सरस्वती नदीकाठील प्राचीन संस्कृती बघा. सरस्वती नदीकाठी प्राचीन संस्कृती असल्याचे पुरावे ऋग्वेद, रामायण, महाभारतात आढळतात. आजही भूशास्त्रीय पुरावे सापडत आहेत. निसर्गाच्या प्रकोपाने ही नदी लुप्त झाली. नदी जशी संस्कृती निर्माण करू शकते तशीच ती संस्कृती नष्टही करू शकते. म्हणून नद्या नाल्यांचं संरक्षण करणं, जतन करणं, त्यांची साफसफाई करणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे, भूगर्भ जलाचा अभ्यासक वराह मिहिर. अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ मेन्झर हा आधुनिक भूजलशास्त्राचा मूळ पुरुष मानला जात असला तरीही भारतात सुमारे 1500 वर्षांपूर्वी वराह मिहिर यांनी आपल्या बृहदसंहिता या ग्रंथात पाणी या विषयावर 4 अध्याय लिहिलेले आहेत. म्हणजे बघा, भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्र, धर्मग्रंथ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं, खऱ्या अर्थाने ते केवळ धर्मग्रंथ नसून सांस्कृतिक वारसा जपणारे ग्रंथ आहेत, हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर थोर कृषीशास्त्रज्ञ पराशर मुनी यांच्याबद्दलही उल्लेख सांस्कृतिक वारशामध्ये येतो. पराशर मुनी यांनी आपल्या ऋषी पाराशर या ग्रंथात पावसाच्या पाण्याचे पूर्वानुमान करण्याची निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. पावसाचे पाणी कसे अडवावे व साठवावे हे कश्यम कृषी सुक्तम या ग्रंथात लिहिलेलं आहे. म्हणून अगदी ऋषी मुनी
योगी या सर्वांच्या जीवनशैलीकडे जर आपण पाहिलं तर जल हे जीवन किंबहुना पवित्र आहे असाच त्यांनी संदेश दिलेला आहे. पहाटे उठल्याबरोबर स्नान करणे आणि आचमन करणे, अर्घ्यदान करणे या गोष्टीसाठी जलाचा वापर केला जायचा आणि त्याच्यातून परावर्तित प्रकाश हा आपल्या शरीराला एक आरोग्यसंपन्नता प्रदान करतो असाही संदेश आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला दिलेला आहे. त्यानंतर जल प्रगत समाज होता आमचा आणि आजही तो राहिला पाहिजे. संत महंतांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर जगज्योती महात्मा बसवेश्वरादी कुडल संगम याचे अत्यंत उपासक आहेत. कुडल संगम म्हणजे संगमावर असणारे एक शिवलिंग आहे. ते कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या काठी जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी अध्ययन केलं असे संदर्भ आपल्याला 12व्या शतकामध्ये सापडतात. त्याचप्रमाणे 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा जलसंस्कृती संदर्भात पर्जन्ययोग, पर्यावरण, लोकजलसंधारण, सिंचन, दुष्काळ, महापूर इत्यादी बाबत वर्णनं केलेली आपल्याला आढळून येत आहेत. महाराष्ट्रातील मौर्य, सातवाहन, चालुक्य व राष्ट्रकूट यांचा राज्यकाळ हा जलव्यवस्थापनाबाबतीत सुवर्णकाळच होता. जलप्रगत समाजाच्या माध्यमातून केलेले जलसाठवणाची उदाहरणे आपल्याला अशी अनेक पाहायला मिळतात. त्यापैकीच एक पुरातन संरचना महाराष्ट्रातील लेणी, दुर्ग, त्याजवळ देवटाक्या कुंड, तळी दिसतात. या संबंधीचा उल्लेख अजिंठा लेण्यातील शिलालेखातही आढळतो. राष्ट्रकूटांनी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे जगतुंग सरोवर, सातवाहनांनी औरंगाबाद जवळ हर्सुल तलाव, चंद्रगुप्त मौर्य यांच्या आदेशानुसार कुश्यगुप्त वैश्य यांनी गिरनार येथे सुदर्शन सरोवर निर्माण केले. चालुक्य, यादव यांच्या काळात बारव आणि तलावांची निर्मिती केली. आजही अनेक शिवमंदिरांच्या जवळ जर आपण पाहाल तर त्या ठिकाणी अतिपुरातन बारवा तुम्हाला दिसून येते. आज त्या बारवा निस्तनाभूत झालेल्या आहेत. लोकांनी त्या संपवलेल्या आहेत, बुजवून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावर स्लॅब टाकून वर वास्तू निर्माण केलेल्या आहेत. किती मोठं दुर्भाग्य आहे आमच्या संस्कृतीचं. प्रत्येक शिवमंदिराजवळ बारव असायचीच आणि हा एक उत्तम उदाहरण आहे. हा एक उत्तम वारसा आहे जलसंवर्धनाचा आणि संरक्षणाचा. त्या बारवांचं, विहिरींचं, जुन्या कुंडांचं पुनरुज्जीवन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. आधुनिक तलावामध्ये जर आपण पाहिलं किंवा प्राचीन तलाव संस्कृतीमध्ये पाहिलं तर जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक किंवा कृत्रिम जलसंचयास काठ, पाळ, शिल्पे इत्यादींच्या बांधकामाने निश्चित स्वरूप दिले जाते. त्यास तलाव म्हणतात. तलावास पुष्करणी, वापिका अशी सुद्धा नावे आहेत. भारतात तलावांना धार्मिक महत्त्व आहे. बहुसंख्य देवालयांच्या आवारात तलाव, विशेषतः पुष्करणी बांधलेल्या आढळतात आणि म्हणून हा एक समृद्ध वारसा आहे आमच्या भारतीय संस्कृतीचा. तो जपणं किती गरजेचं आहे हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल. आधुनिक तलावामध्ये, आधुनिक नगररचनेत तलावांना महत्त्वाचे स्थान आहे. 18व्या-19व्या शतकात मुंबईत अनेक मोठे तलाव बांधले गेले. महालक्ष्मी तलाव, गावदेवी तलाव, लक्ष्मीनारायण तलाव इत्यादी ठिकाणी आपल्याला ही तलाव पाहायला मिळतील. सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या सुद्धा मंदिराच्या आसपास खूप मोठा तलाव जो की श्रमदानातून तयार झालेला आहे. महात्मा बसवेश्वरांच्या कायकवे कैलास या संकल्पनेतून तयार झालेला आहे. सिद्धरामेश्वरांनी तयार केलेला हा तलाव. आणि सोलापूर नगरीमध्ये 68 ठिकाणी लिंग स्थापना केली ज्यांचा जलाभिषेक दररोज व्हायचा. हा किती मोठा वारसा आहे. पुरातन जलवितरण प्रणाली कशी होती ती आपण थोडक्यात बघूया. ताम्रपट शिलालेखावरून असं समजतं की खानदेशी फड सिंचन पद्धतीने बंधारे जिरेमाळी समाजाने बांधलेले आहेत. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर गौड राजांच्या कार्यकालात कोहली समाजाच्या लोकांनी सुमारे 10,000 बालगुजारी तलाव निर्माण केलेले होते आणि केलेले आहेत. त्यांचंही संरक्षण होणं गरजेचं आहे. इसवी सन 1572 मध्ये बीड येथे खजाना विहीर बांधली. डोंगरातून भुयारी मार्गाने विहिरीत पाणी आणले जायचे. या पाण्यावर 212 हेक्टर शेती सिंचनाखाली आली होती. त्यानंतर मंदिर परिसरात जमीन खोदून मिळालेल्या दगडात पुष्करणी तलाव बांधले जात असत. दौलताबाद किल्ल्यासमोर डोंगराचे पाणी अडवून मोठा तलाव तयार केला आहे. सातपुडा पर्वतातील भिल्ल जमातीने
डोंगरातून येणाऱ्या पाण्यावर दगड मातीचा वळण बंधारा घालून त्यांचा उपयोग सिंचनासाठी केलेला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट कालखंडात या राज्याचा कालखंड जलव्यवस्थापनाच्या बाबतीत सुवर्णकाळच होता. एवढे चांगले व्यवस्थापन त्यांनी केलेले होते आणि ही उत्तम उदाहरणं आहेत. मध्ययुगीन मोगल कालखंडामध्ये सुद्धा जलसिंचन साठ्याच्या प्राचीन परंपरा जपल्या गेल्या. विदर्भात बालगुजारी तलाव बांधले, औरंगाबादला नहर योजना राबविली, चांदवड, सिन्नर, नळदुर्ग येथे नदीतील पाणी बंधारा घालून वळवून शहरात आणले गेले. आजही आपल्याला पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये अगदी स्नान करण्यासाठी जे काही कुंड आपल्याला दिसतात त्याचं पाणी भुयारी मार्गाने कितीतरी लांबून आणलेलं आपल्याला पाहायला मिळेल. इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये जो वसरणी परिसर आहे किंवा वडेपुरी परिसर आहे त्या ठिकाणी रत्नागिरीच्या माळावर अगदी डबल माळ आहे, पण तिथे सुद्धा जलकुंड आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एवढ्या उंच ठिकाणीही पाण्याचे झरे कसे असायचे आणि ही अतिशय औत्सुक्यपूर्ण गोष्ट आहे, उत्सुकता निर्माण करणारी गोष्ट आहे आणि याकडेही विद्यार्थी मित्रांनी चिकित्सक दृष्टीने पाहणं गरजेचं आहे, तरच या जलसाठ्यांचं संवर्धन होईल. मराठेशाहीचा जर कालखंड आपण पाहिला तर छत्रपती शिवरायांचे गडकोट जल व्यवस्थापनाच्या बाबतीत सुरक्षित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी फळ सिंचन पद्धतीस बळकटी दिली. तीर्थक्षेत्री नदीकाठी घाट बांधले, विहिरी बारवांची निर्मिती केली. ब्रिटिश कालखंडामध्ये तलाव, आड, बारवांच्या डागडोजीकडे दुर्लक्ष झाले, परंतु त्यांनी भंडारदरा, खडकवासला, वीर, ओझर, दारणा अशा असंख्य जलाशयांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. आपली जलसंस्कृती संपन्न होती, सुजलाम सुफलाम होती. ही जलपरंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात आज पाण्याचे दुर्भिक्ष्य झाले आहे. हे गत जलवैभव परत आणण्यासाठी आज आपल्याला कटिबद्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी जलसुरक्षा या विषयाकडे गांभीर्याने लक्ष पुरवून राज्याप्रमाणे देशाची ही जलसंपदा वृद्धिंगत करण्याची आपण जणू एक प्रकारची शपथ घेऊया आणि संरक्षणाचा व संवर्धनाचा हा वसा चिरंतन पुढे नेऊया. बस एवढंच आजच्या या भागामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. खूप अभ्यास करा. भारतीय संस्कृतीचा हा वारसा निश्चितपणे जपा. धन्यवाद. नमस्कार.